कुठल्या मुली जाळ्यात अडकवल्या जातात? वीड वेब हुक्का हे खूप सेफ आहे ॲज कम्पेअर टू सिगारेट. पण ॲज क्लिनिकली एक्सपिरियन्स हे खरंच आहे. तुम्ही जितकं निगेटिव्ह बोलतात तितकं तुम्ही निगेटिव्ह होत जातात. सो ऑलवेज टॉक पॉझिटिव्ह विथ युअरसेल्फ. लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत फोनला ॲडिक्टेड झाले. भावनिक जाळ्यामध्ये मुली खास करून इतक्या गुंततात की त्यांना त्याचे धोके लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की माझं प्रेम आहे. नमस्कार. आजचा विषय गंभीर आहे पण खरंच खूप गरजेचा आहे. फिजिकल हेल्थ म्हटलं की आपण सर्व मनावर घेतो किंवा तो लक्षातही येतो, दिसूनही येतो. पण मेंटल हेल्थचं काय? तो बऱ्याचदा इग्नोर केला जातो किंवा सांगताही येत नाही. तुम्हाला एक कठोर सत्य माहिती आहे का? आज भारतात 15 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये सुसाईड हा डेथचा नंबर 1 होत चालला आहे. कारण बरेचसे आहे. अल्कोहोल, डिप्रेशन, एन्झायटी, अनहॅपी मॅरेज, टॉक्सिक रिलेशनशिप हे सगळं फक्त नाटक किंवा जास्त विचार नसतात. आजचा हा संवाद कुणाचं करिअर वाचू शकतं, कुणाचं मॅरेज तर कुणाचं आयुष्य. नमस्कार, पुन्हा एकदा एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत अत्यंत स्पेशल गेस्ट आहे डॉक्टर कविता देवरे, MD सायकॅट्रिस्ट, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट, एक्सपिरियन्स सायकोलॉजिस्ट. त्या अनेक वर्षापासून मेंटल हेल्थ आणि डी ॲडिक्शनवर काम करत आहेत. त्या डायरेक्टर पण आहे देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे. मॅम, तुमचं एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर कविता देवरे, MD सायकॅट्रिस्ट. मला एक्सप्रेस विथ शिल्पामध्ये माझे अनुभव शेअर करण्यासाठी जी इन्व्हॉल्वमेंट दिली गेली आहे त्याचं मनापासून धन्यवाद. आणि माझ्या प्रॅक्टिसचा किंवा माझ्या अनुभवांचा जर कुणाला मानव कल्याणासाठी उपयोग होत असेल तर नक्कीच ती खूप आशावादी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. हां, थँक्यू मॅम. तुम्ही खूप महत्त्वाचा वेळ इथे दिला आहे. म्हणजे मी बघते जसं मी आले कंटिन्युअसली पेशंट चालू आहे, पण तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप मॅम, सुरुवात तर इथनंच करावं. जसं लास्ट वीकपासून बोलते का नाशिक खूप बूम होत आहे. सर्व न्यूज चॅनलवर, सर्व सोशल मीडियावर दिसतंय का एक स्पेसिफिक वेल नोन कंपनीमध्ये एक सेक्शुअल हॅरॅसमेंट, अब्युजमेंटचा केस चालू आहे. आपल्याला त्याच्यावर कमेंट नाही करायची, त्याचे रिसर्च इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. पण आपण त्या मुद्द्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत का वुमेन सेफ्टी किती गरजेची आहे, वर्क प्लेसमध्ये असू द्या किंवा घरातल्या एन्व्हायरमेंटमध्ये असू द्या. तर आपण सुरू तिथून करू. मला जसं पहिला प्रश्न माझ्या डोक्यात जेव्हा हे न्यूज वाचला तर मला वाटलं, जर एक मुलगी जॉबला जाते तर ऑब्व्हियसली ती मेच्युअर आहे. तिला कळते का तिच्या आसपासचे लोक तिच्यासाठी हेल्दी आहे का अनहेल्दी आहे, सेफ आहे का अनसिक्युअर आहे. मग ती मुलगी जेव्हा अशा केसमध्ये ह्या ट्रॉमामध्ये फ्रीज होते, तर ते फ्रीज होणं आणि फ्रीज मधून बाहेर न पडता येण्याचं कारण काय असतं, हा एक्सपिरियन्स कसा असतो? बरोबर. आता आपण जर बघायला गेलो ओव्हरऑल कुठल्या मुली जाळ्यात अडकवल्या जातात, ओके, आणि त्याचं सध्याच्या जनरेशन मध्ये काय याचं प्रमाण वाढत चाललंय ह्याच्या मागे कैक कारण आहेत. उदाहरणार्थ बेसिकली आई वडिलांचे कॉन्फ्लिक्ट आपण जर आता समाजामध्ये बघतोय की नवरा बायकोचं नातं इतकं खराब होतंय की त्याचा परिणाम अगदी लहान लहान लेकरांवरती पण होतो. आणि त्यात जर ती मुलगी असेल तर ऑटोमॅटिक ती अशा नर्चर आणि नेचर मध्ये वाढते की जिथं तिला प्रेम ही आपुलकी किंवा थोडंसं अटेन्शन किंवा कोणीतरी आपल्याला महत्व देतंय असं जरी लक्षात आलं ती ऑटोमॅटिक त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली जाते. आणि मग तिथं जसं एखादा रणरणत्या उन्हामध्ये थोडासा सावलीचा थोडासा आसरा आपल्याला जर मिळाला तर आपल्याला खूप छान वाटतो तो. तर त्या पद्धतीने त्या मुलींना ते फील होतं की आपल्याला कोणीतरी अटेन्शन देतंय, कोणीतरी आपल्याला महत्व देतंय, वॉन्टेड वाटतं. येस, एकदम वॉन्टेड फिलिंग किंवा आपण म्हणूया की काहीतरी खूप प्लीजंट यु नो. पण ऍक्च्युली त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जे आहे हे खरं आहे का, हे कितपत धोकेदायक आहे, तिथं आपल्या पॅरेंट्स सोबत आपण ह्या गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. लेकरांना कॉन्फिडन्स मध्ये घेणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे ऑटोमॅटिकली ह्या ज्या केसेस होत आहेत प्रेम प्रकरणांमुळे किंवा जे काही फॅक्टर्स होत आहेत त्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे कुठेतरी घरातलं वातावरण नाही वाटतं आणि बाहेर त्यांना ते खूप आवडतंय, फॅन्टसी वर्ल्ड सारखं वाटतंय. मग त्यामुळे तिथे त्यांना ऑब्व्हियसली ट्रस्ट वाटायला लागतो, आवडायला लागतं, घरच्यापेक्षा तिकडे जास्त आवडायला लागतं. आणि पण मग मॅम, अशा केसमध्ये जेव्हा आपण फर्स्टली एखाद्या एन्व्हायरमेंटवर जातो, मग ते ऑफिस असू द्या किंवा नातेवाईक असू द्या कुठे सराउंडिंग मध्ये, तर तेव्हा असे कोणत्या 3-4 गोष्टी जे तुम्हाला
स्पेसिफिकली वुमेन्स असू द्या किंवा मेन्स असू द्या, का रेड फ्लॅग समजल्या गेल्या पाहिजे का नाही, ह्या गोष्टी असेल तर तुम्ही कम्प्लिटली तिथून लांबच व्हायला पाहिजे? रेड फ्लॅग म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर, पहिले तुम्ही जो व्यक्ती तुम्हाला अतिशय अटेन्शन देतोय किंवा आपुलकीची भावना देतोय, हो. त्याचं बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे. जो कोणता तुमचा स्त्री मित्र किंवा पुरुष मित्र असेल तर त्याच्याबद्दल तुमच्या घरच्यांना कल्पना देणं गरजेचं आहे. घरच्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या लेकराला दोष देण्यापेक्षा समजून घेऊन त्यांना प्रॉपर कोणाला भेटते, कोणाशी बोलते, हे सगळं जाणून घेणं तेवढी गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग त्यांनी Yes. म्युच्युअली करायला. तेवढं अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. नाही तर दलदलीमध्ये मुलं असो किंवा मुली असो, ह्या भावनांच्या गोतावळ्यात अडकत जातात आणि मग त्याच्यातून त्यांना बाहेर पडणं खूप अवघड होतं आणि समोरचा व्यक्ती वारंवार त्या गोष्टीचा फायदा घेतो. हा, म्हणजे कुठेतरी आपण ब्लॅकमेलिंग ज्याला Yes, म्हणतो, म्हणजे yes. त्याच्यात गट्सच नसतात का चला मी जाऊन माझ्या Yes. पॅरेंट्सला सांगू शकते, आणि Yes, ते yes. वाढत जातं ते कुठेतरी. वाढत जातं. आणि मग म्हणजे त्यांना ते जेव्हा ते अडकतात, जसं तुम्ही मला सांगितलं, आणि ते बाहेर नाही निघू शकत, त्या केसमध्ये तुम्हाला काय वाटतं प्रायोरिटीवर काय केलं पाहिजे? जो खूप जवळचा माणूस आहे त्याला जाऊन ते सांगितलं पाहिजे, की व्हिडिओज हे बनवून कुठेतरी आपल्या सेफ्टीसाठी, की पोलीस कंप्लेंट, अशा काय गोष्टी नाही, त्यांनी- आता दोन आस्पेक्ट आहेत ह्याच्यामध्ये. आपल्या समाजामध्ये व्हिडिओ तयार झाला म्हणजे खूप मोठं मुलीने क्राईम केलं, ही अजूनही सत्य परिस्थिती आहे. तर ऍटलिस्ट तुम्ही तुमचा जो विश्वासातला व्यक्ती आहे, तुमचा भाऊ आहे किंवा मामा आहे किंवा आई वडील आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही बोला की असं असं होतंय माझ्यासोबत. म्हणजे जिथे जजमेंट नाही होणार, मे बी येस तुम्ही त्या येस पर्सनकडे जा. येस येस तिथे तुम्ही जा, तिथे कम्युनिकेट करा. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन्स असतात. पण अगदीच तुम्ही धमक्यांमुळे किंवा ब्लॅकमेलिंगमुळे जर दबल्या जातायत किंवा घाबरून परत परत त्याच लूपमध्ये अडकतायत, तर ती समोरची व्यक्ती त्यांचा फायदा घेतच राहते. जसं आता ह्या मुलींबद्दल झालं, 2 वर्ष झाल्या ऑलमोस्ट त्या हो, म्हणजे सफर होत तो- होत्या. हं. येस. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कुणाला तरी कॉन्फिडन्समध्ये घेणं, आपल्या भावना व्यक्त करणं की माझ्यासोबत काय होतंय ते तरी तुम्ही घ्या. त्यांचे अनुभव तुम्ही आपल्या आचरणात आणा आणि त्याच्यानुसार, आणि फारच अति असेल, एक्स्ट्रीम असेल तर डेफिनेटली पोलिसांची मदत घ्यायलाच पाहिजे. पोलीस हे आपल्याला मदतीसाठीच आहेत. म्हणजे काही तर याला पण घाबरतात, पोलिसांना पण Yes, घाबरतात, काय याचा yes, खूप वाव yes. होईल हो, किंवा हे हो, नको हो, कुठेतरी हो. जायला पण बाहेर. ऍटलिस्ट तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला, हे तर मात्र महत्वाचं आहे. मॅम, ह्या केसमध्ये तुम्ही सांगितलं जसं अडकल्या जातात, मला तेच आहे का एवढं काय फ्रीज केलं जातं नुसतं? चला, मी म्हणजे ह्या एक्सपिरियन्समध्ये असं बघितलं का त्यांनी ना गन पॉइंटवर ठेवलं, हम्म. ना तुम्हाला म्हणजे असं जबरदस्ती नाही केलं, जे केलं ते फक्त बोलून बोलून किंवा तुम्हाला खूप हॅमरिंग करून केलं. तर हे एवढं वर्क मला तुमच्या क्लिनिकल एक्सपिरियन्स का कोणी बोलून बोलून आपल्याला काही गोष्टी करू शकतात म्हणजे? डेफिनेटली दिस इज नथिंग बट मोस्टली ब्रेन वॉश, हम्म. पहिली गोष्ट. अदरवाईज भावनिक जाळ्यामध्ये मुली खास करून इतक्या गुंततात की त्यांना त्याचे धोके लक्षातच येत नाहीत. त्यांना असं वाटतं की माझं प्रेम आहे हम्म. म्हणून मी बरोबर. हे कॉम्प्रोमाइज करेल. बरोबर. माझं प्रेम आहे, समोरचा कधी कधी उद्धट वागतो आपल्याशी, नाही नाही ऍडजस्ट करून घेऊया. किंवा प्रेमाच्या नावाखाली समोरचा व्यक्तीही रेड फ्लॅग असून सुद्धा तो स्वतःला असा प्रिटेंड करतो किंवा मॅन्युपुलेट करतो की समोरची मुलगी ओळखू नाही शकत. तिला ते कुठेतरी पॉझिटिव्हनेस वाटतं किंवा तिला असं वाटतं का ते माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे ह्या गोष्टी सर्व चालू येस, मग ती सहन करते किंवा पुढे जाते बरोबर. त्या नात्यामध्ये. एकदा फिजिकल इंटमसी झाली की त्यांनाही असं वाटतं की आता नको, किंवा त्यात जर व्हिडिओ त्यांनी रिलीज केले तर मग अजून ती गुंतत जाते ह्या सगळ्या भावनिक कुठे व्हायरल गोष्टींमध्ये. होईल का, कुठे घरच्यांना व्हायरल होईल त्रास या का? भीतीने, किंवा ब्लॅकमेलिंग करतात, मग त्याच्यामुळे ती अडकत जाते. खूपच म्हणजे म्हणजे जे आपण आता ऐकतोय ते फक्त नाशिक म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असेल, पण नाशिकमध्ये 2 वर्षापूर्वी चालू आहे असं आपल्या मनात पण येत नाही. बरोबर जेव्हा आपण बरोबर. इथं इट इज वावरतो. व्हेरी शॉकिंग ऍक्च्युली. म्हणजे हे ऐकल्यानंतर आता प्रत्येक स्त्री माझ्या मते नाशिक मधली तरी, म्हणजे ती कंपनी मल्टीनॅशनल असो का छोटी असो, पण ती कुठेतरी पॅरेंट्सनी हेच झाले असेल, कॉन्शियस झाले असेल का तू Definitely. जाताना बाबा तुझं सराउंडिंग कसं आहे तू बघ. बरोबर बरोबर. कारण चला आपण म्हणूया एक स्पेसिफिक कंपनी, पण मला तो पण प्रश्न येतो का कधी कधी तर सपोज तिथे नंबर ऑफ पीपल काम करत होते, हम्म. हे काही गोष्टींच्याच लोकांमध्ये झालं, तर नंबर ऑफ पीपल पण त्या गोष्टीला कसं काय अवेअर नाही राहिलं? आता जी आता ही केस जो मी वाचलेला आहे त्याच्यामध्ये ज्या बायकांना वारंवार एक्सप्लॉइट केलं गेलं किंवा सेक्शुअली हरॅश केलं गेलं, तर घरच्यांना सुद्धा त्या गोष्टीचा अंदाजा नव्हता.
बरोबर. अगदी त्या आईला कुठंतरी लक्षणं वाटले की आपली मुलगी कुठंतरी सगळ्या हिंदू धर्मामधल्या लोकांशी इन्व्हॉल्ड होत नाहीये, किंवा ती रोजे ठेवते, किंवा ती कॉस्मेटिक करते. आयसोलेट होते, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरत नाहीये, काहीतरी बिहेवियर ॲबनॉर्मलिटी आहे असं आपल्याला जाणवतंय. मग त्या लक्षणांच्या आधारे त्या आईने कुठेतरी हा स्टँड घेतला, अदरवाईज ही केस तर आपल्या समोर येऊ पण शकली नसते. हा, म्हणजे जर त्या आईनी स्टँड नसता घेतला Yes. तर मे बी Yes. त्या मुलीलाही डेअरिंग नसती आली का मी कुठेतरी हे सांग. खूप अवघड आहे ह्या सगळ्या गोष्टी. थँक्यू मॅम, तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगितलं का आपल्या एन्व्हायरमेंटला आपण रेड फ्लॅगला कसं ओळखू शकतो, त्यामुळे आपण सेफ आणि हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये राहू. मॅम आता नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊया, जो माझा म्हणजे बेसिक प्रश्न किंवा अनेक जणांना माहीतच नसेल का सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट याच्यात बेसिक डिफरन्स काय आहे आणि कुणी कोणाकडे कधी जावे. सायकॅट्रिस्ट म्हणजे डॉक्टर एंटिटी. अच्छा. ओके. आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे थोडक्यात मराठी ढोबळ लँग्वेजमध्ये काउन्सिलर्स. ओके. जे आपल्याला थेरपी इंट्रोड्यूस करतात. पण ते स्पेसिफिक डोमेन मधले असतात का, असं काही असतं का? डोमेन इन द सेन्स, जर तुम्हाला माइल्ड स्वरूपाची एन्झायटी असेल, हलकं डिप्रेशन असेल, किंवा चाइल्डहुड केसेसमध्ये जर कोणाला ADHD वगैरे असेल, तर तिथं आपण क्लिनिकल सायकोलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकतो. पण युजली जेव्हा तुम्ही सायकॅट्रिस्टकडे येतात तेव्हा डायग्नोसिस झाल्यानंतर केस आपण मेडिकेशन्स आणि मग त्याच्यासोबत कुठली थेरपी जाईल, म्हणजे कोणाला OCDचे सिम्पटम्स आहेत, कोणाला डिप्रेशन आहे, कोणाला एन्झायटी आहे, किंवा काही लेकरं अतिचंचल बुद्धीचे असतात, दॅट इज ADHD. तर अशा लेकरांना कुठली थेरपी जाईल आणि काउन्सिलर सेशन्समध्ये काय गरजेचं आहे, हे सगळं वर्कआउट सायकॅट्रिस्ट ठरवतो. म्हणजे सायकॅट्रिस्ट हा तुम्हाला औषधही देतो आणि प्लस थेरपिस्ट कुठं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने जायला पाहिजे, हे सगळं ऍडवाइस केलं जातं. आता उदाहरणार्थ शक्यतो 10वी किंवा 12वीच्या लेकरांना हा त्रास होतो की आम्ही कुठल्या बाजूला शिक्षण पुढचं करू, म्हणजे ते करिअरशी रिलेटेड. ओके. कारण त्याच्यामध्ये इतक्या दिशा त्यांच्या भरकटल्या जातात की हा मित्र डॉक्टर होतोय म्हणून मला डॉक्टर व्हायचं, किंवा घरच्यांचं एक प्रेशर असतं. पण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अशा ठिकाणी ऍप्टिट्यूड टेस्ट घेऊ शकतात. अच्छा. आणि प्लस त्यांच्याकडे IQ टेस्टिंगचं मटेरियल असतं प्रॅक्टिकली ऍक्टिव्हिटीज मध्ये. येस. तर आपल्याला एक्झॅक्टली मेंदूचा ऍप्टिट्यूड कळतो की त्याला काय करायचंय आयुष्यामध्ये. तर ही पद्धत घेणारी जी प्रोटोकॉल वाईज जर आपण बघायला गेलो तर हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करतात. अच्छा. म्हणजे इथे सायकॅट्रिस्टचा रोल नाही, बट सायकॅट्रिस्ट कॅन गाईड यू. अच्छा. येस. म्हणजे वेअर यू कॅन गो, म्हणजे तुम्ही कुठे गेलं पाहिजे. येस. म्हणजे हा बेसिकच डिफरन्स असतो. हो. म्हणजे आता माझा तो एक मेन प्रश्न आहे का आपण नाही का बोलता बोलता किंवा मजाक मध्ये तू सायको आहे, पण नक्की सायकोची परिभाषा काय आणि सायको झाल्यावर कुठे जायला पाहिजे हे खरं माहितच नसतं लोकांना. आपण जस्ट बोलतो म्हणजे सायको ही परिभाषाच वेगळी. राईट. ती तुम्ही रॅन्डमली नाही वापरली पाहिजे. येस. नाही वापरायलाच नको. मॅम जसं आता आपला मी स्टार्ट करते ओव्हर थिंकिंग पासून. जसं नेहमी ऐकतो आपण थोडंसं आपल्याला कधी कधी ना आपण आजारी नसतो, पण आहे ना ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आपल्याला वाटतं का मला खूप गळून गेलेली आहे, आणि खरं आपण डॉक्टरकडे जाण्याचं कन्सर्न पण नसतं, आपल्याला काही झालं नसतं, पण ओव्हर थिंक केल्यामुळे आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो. किंवा आपण म्हणतो कोणी जास्त काही बोललं मला त्रास होतो, आपण जनरली म्हणू टाकतो तू खूप ओव्हर थिंक करते त्यामुळे तुला त्रास होतो. पण नेमकी ओव्हर थिंकिंग ही कन्सेप्ट काय आणि ती कशी आपल्या हेल्थवर परिणाम करते? थोडक्यात मराठी भाषेत अगदी सोप्या लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे गरज नसताना एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करणं. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही ब्रूड करू शकतात. ब्रूडिंग इज व्हॉट, की पूर्वीचे विषय आठवायचे आणि त्याच्याबद्दल खंत किंवा दुःख करत बसायचं, किंवा अति काळजी, अति चिंता, गरज नसताना भविष्याची चिंता, असे वेगवेगळे पैलू असतात ओव्हर थिंकिंगचे. पण त्याच्याने जर तुमच्या शरीरावरती लक्षणं येतात, आता नॉर्मली ह्युमन ब्रेन हा सतत विचारांमध्येच असतो. बरोबर. तो असा नाही की शांत बसलाय किंवा झोपून गेलाय. दिवसभर जे काही आपण जगतो, वावरतो, तर तिथं सतत तो कुठल्या ना कुठल्या तरी विचारांमध्ये इन्व्हॉल्वच असतो. पण जर त्याचा तुमचा फंक्शनिंग वरती परिणाम होतोय, म्हणजे तुमची जी वर्क कपॅसिटी हॅम्पर होते, तर मात्र नक्कीच
ते त्रासदायक आहे कन्सर्निंग की करायचं कुठंतरी ते इंटरप्ट व्हायला पाहिजे. आता कुठेतरी तुम्ही स्वतःवरती वर्कआउट करायला पाहिजे. म्हणजे बरं किंवा मला असं वाटतं बऱ्याचदा तसं तुम्ही म्हटलं मागच्या गोष्टी कधी कधी अनसॉल्व्ह नसतात त्या. येस, कुठेतरी आपण किंवा कोणी मला काहीतरी बोललं तेव्हा आणि मी त्याचा रिप्लाय नाही केला, ते 5 वर्षानंतर सुद्धा मला मी रिप्लाय का नाही केला त्याचा एक कुठेतरी गिल्ट असतं किंवा ते मी का बोलली नाही असं. बरोबर. तेव्हा आपण ते ओव्हर थिंकिंग कशी स्टॉप करा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं तिथं फुल स्टॉप आपण कसा लावू शकतो? आता ओव्हर थिंकिंग किंवा नॉर्मल स्ट्रेस लाईफ जी आपली चालू आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो व्यायाम. अच्छा. प्राणायाम, योगा, मेडिटेशन. नाही काही जमत आहे तर ऍटलिस्ट सूर्यनमस्कार किंवा अगदीच काहीच करायचं नाहीये मला, तर तुम्ही 30 मिनिटं जवळच्या जॉगिंग पार्क मध्ये चालायला जाऊ शकतात. तुमच्या आवडीचे गाणे ऐकू शकतात. माइंडला कुठेतरी रिडायरेक्ट किंवा रिलॅक्स करायचं. ऑर एल्स तुमच्या हॉबीज जपा. समजा तुम्हाला रांगोळी काढायला आवडते किंवा एखाद्याला पेंटिंग करायला आवडते किंवा एखाद्याला देवाची पूजा करायला आवडते, मंदिरात कीर्तन ऐकायला आवडतंय, तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा ब्रेन किंवा माइंड हे रिलॅक्स होतं आणि आपण एका हेल्दी लाईफस्टाईल कडे टर्न आउट होतो. हा, म्हणजे जसं सांगितलं गेलं का आपण किंवा आपल्यालाही वाटतं ज्या दिवशी आपण बिझी असतो ना त्या दिवशी हेल्दी असतो, म्हणजे Yes. तसं पाहायला गेलं तर आपण Yes. ठीक आहे आपण खूप काम करतो पण मेंटली बघायला गेलो तर आपला दिवस छान जातो येस, की आपण अनवॉन्टेड गोष्टीचा विचार करत नाही, Definitely. त्याच्यामुळे कुठे आपल्याला दुःख किंवा असं म्हणजे वाईट वाटत नाही. बरोबर बरोबर. त्यावरच माझा दुसरा प्रश्न आहे मॅम, का ह्या छोट्या छोट्या चिंता कधी क्लिनिकल एन्झायटीकडे जातात का, ज्याच्यामुळे डिप्रेशन होऊ शकतं? डिप्रेशन आणि एन्झायटी हे एकतर एकमेकांसोबत पण येऊ शकतं किंवा ह्या दोन्ही पण वेगवेगळ्या एंटिटी आहेत ज्यांच्यामध्ये अगदी एका बारीक रेषेचं अंतर आहे. जो त्याच्यातला स्पेशालिस्ट असतो तो बरोबर डायग्नोज करतो की ही डिप्रेशन आहे का हा एन्झायटीचा प्रकार आहे. पण मोस्टली बऱ्याच जणांना तो डिफरन्स लक्षातच येत नाही. आपण नॉर्मली म्हणून जातो की निगेटिव्ह थॉट्स, मला खूप निगेटिव्ह थॉट्स येतात, बट देर इज व्हरायटीज ऑफ सिम्पटम्स. तर आता आपण जर ओव्हरऑल बघायला गेलो तर एन्झायटी ही क्लिनिकल कधी होते? उदाहरणार्थ जेव्हा आता मी लहानपणी जेव्हा माझ्या ओरल एक्झाम्स असायच्या तेव्हा कुणालाही टीचरांना जेव्हा ओरल एक्झाम आपण देतोय तेव्हा ऑटोमॅटिक धडधड होणं, थरथर होणं, आपला नंबर येतोय, येस, तर हे सगळे लक्षणं आपल्याला पण जाणवायचे, बरोबर. किंवा परफॉर्मन्स जेव्हा आपल्याला द्यायचा आहे, एखाद्या इंटरव्ह्यूला जायचंय किंवा कोणा मोठ्या व्यक्तीला भेटायला जायचंय तुम्हाला, तर ह्या गोष्टी नॉर्मल आहेत. किंवा आपल्या मेंदूमधून एक ऍड्रिनालिन नावाचा घटक सिक्रेट होतो जो प्रत्येकामध्ये सिक्रेट होतो. तर नॉर्मल प्रमाणामध्ये जेव्हा तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तर थोड्याफार प्रमाणात एन्झायटीचे लक्षणं हे नॉर्मल आहेत, ओके, जे प्रत्येक व्यक्ती फेस करतो, पण तो थोड्या वेळाने ते लक्षणं निघून जातात. पण क्लिनिकल एन्झायटी जर आपण म्हणायला गेलो तर ही वारंवार एन्झायटी तुम्हाला फेस करावी लागते. कधी पण तुम्ही परफॉर्मन्स द्यायला जाल तेव्हा तुम्हाला धडधड होईल, घबराट होईल, पाल्पिटेशन्स होतील, पॅनिक अटॅक्स येतील किंवा एखाद्याला लिफ्टचा फोबिया असतो, क्लोज प्लेसेसचा, ट्रेन पकडायची आहे. दिस इज कॉल्ड ॲज क्लिनिकल एन्झायटी किंवा आपण म्हणूया की जिथं फंक्शनिंग हॅम्पर होतंय तुमचं. अच्छा, ओके, तर तिथं मात्र तुम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी इंटरप्ट कराव्या लागतात, आयदर विथ द युअर डेली रुटीन ऑर एक्सरसाइज किंवा प्राणायाम, योगा, मेडिटेशन. पण जर ते करूनही जर होत नाहीये, जर तुम्हाला कॉलेजला जाताना भीती वाटते किंवा दडपण येतंय किंवा तुमच्याकडून ते परफॉर्मन्स प्रॉपर होत नाहीये किंवा पॅनिक अटॅक ही अशी सिच्युएशन आहे की अगदी म्हणजे लोकांना खूपच त्रास होतो त्या गोष्टीचा, भयावह वाटतं ती गोष्ट, तर मात्र तिथं तुम्हाला सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं आवश्यक असतं. आणि ते अवेअरनेस नसल्यामुळे लोक म्हणतात ते होतच, म्हणजे कोणाकोणाला सवय नसते, पण ठीक आहे इनिशियल स्टेजला नसते त्यामुळे, पण तुम्ही जर वारंवार करताय तर ती बरोबर कन्सर्न करायची गोष्ट. हो हो हो. मॅम, जसं तुम्ही सांगितलं का एन्झायटी कधी ओळखायची किंवा डिप्रेशन मध्ये आपण कधी जातो, पण कधी कधी असे पण व्यक्ती असतात जे बाहेरून खूप हॅपी दिसतात, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, सराउंडिंग मध्ये ऍक्टिव्ह असतात, पण आतमध्ये कुठेतरी ते कोसळलेले असतात, ज्याला आपण हाय फंक्शनिंग डिप्रेशन म्हणतो. पण नक्की तसं ओळखायचं कधी का आपण ह्या केसमध्ये चाललो आहे? ऍक्च्युली बघायला गेलं तर असं काही डायग्नोसिस नाहीये मानसिकतेच्या आजारांमध्ये हाय फंक्शनिंग डिप्रेशन. जर हा सततचा आजार असेल तर ह्याला आम्ही MDD म्हणतो, मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. ओके, द एंटिटी इज दॅट.
तर असे लोक बाहेरून दिसताना आनंदी तर दिसतात, पण आतमध्ये ते खचलेले असतात. की समोरच्याला जेव्हा तो आत्महत्या करतो तेव्हा तो म्हणतो, अरे काल तर चांगली बोलली होती माझ्याशी, हसत होती, बरोबर. आणि आज काय झालं की तिने इतकं टोकाचं पाऊल उचललंय. कारण ह्या सगळ्या मनाच्या सुप्त भावना असतात. आता खरं तर मुळात लक्षणांमध्ये तुम्हाला माइल्ड स्वरूपात इरिटॅबिलिटी आढळून येते, कामात इंटरेस्ट नाही जाणवत त्यांना, किंवा उत्साह नाही जाणवत. इवन दो की आपण भूक कमी होते, त्यांची झोप कमी होते, किंवा वन स्ट्रेच झोप तशी होत नाही, किंवा सकाळी उठल्यानंतर पण फ्रेश फील करत नाहीत. रडू येणं पटकन, मूड स्विंग्स होणं, कधी कधी आत्महत्येचे विचार येणं, असे सगळे लक्षणं दिसून येतात. आणि हे आपल्यासोबत जे घरात राहणारे लोक आहेत, उदाहरणार्थ माझे मिस्टर आहेत, किंवा माझा भाऊ आहे, माझे आई वडील आहेत, तर त्यांच्या ह्या थोडं थोडं जाणवतं अतिशय जवळच्या लोकांना, पण अगदीच तुमचे फ्रेंड सर्कल म्हणा किंवा बाहेरच्या व्यक्तींना ते जाणवेलच अशातला भाग नाही, किंवा ते दाखवत पण नाही. आता मला हे सपोज मला हे जे आतून वाटतंय माझं असतं का 4 लोकांना नाही समजलं पाहिजे जे मला आतून वाटतं, बरोबर. ते आपण असं दाखवायचा प्रयत्न करतो, त्यामुळे ते त्यांना समजतही नसेल. बऱ्याचदा म्हणजे मला असं वाटतं, जसं सुसाईड केस तुम्ही म्हटलं तसं, का घरचे तर सोबतच राहतात पण त्यांना म्हणजे आम्हाला कधी जाणवलंच नाही ते, असे बऱ्याचदा म्हणतात. कारण एक भीती असते का मला जे जाणवते ते मला दुसऱ्यांना सांगायचंच नाही, किंवा लोक मला जज करतील, बरोबर, अंडरस्टँड नाही होणार, असं होत असेल. पण तुम्ही छान सांगितलं की ह्या साईन्स आल्या तर तुम्हाला कन्सर्न करायची गरज. येस. मॅम, जसं एन्झायटी होणे किंवा अचानक धडधड होणे, म्हणजे आपण म्हणतो का मला खूप घाबरल्यासारखं होतंय, मला घाम फुटतोय, मला असं वाटतं का खूप काहीतरी वाईट होणार आहे, अशा होतात. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स मध्ये पण असं होतं का एखादा असा दिवस येतो का आपल्याला वाटतं काहीतरी निगेटिव्ह होणार आहे, काहीतरी वाईट होणार, पण ऍक्च्युली आजार पण नाही का तुम्ही डॉक्टरला जाऊन काहीतरी सांगू शकता का माझं काही दुखतंय वगैरे, तसं वाटतं. मग त्या केसमध्ये घरच्यांनी काय काळजी घ्यायला हवी? जर आता एन्झायटीचा भाग म्हणायला गेला तर त्याच्यावरती एक सोपा असा एक घरगुती उपचार मी असं सांगू इच्छिते. 4-7-8 असा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर 4 इज टू इनहेल युअर ब्रीथ. अच्छा, ओके, 4 सेकंड. हा, त्याच्यानंतर 7 सेकंड तो होल्ड करा ब्रीथ, आणि 8 सेकंड एक्झेल करा. ह्याच्याने काय होईल, तुमची जी वेगस नर्व स्टिम्युलेशन झालेलं असतं तर तात्पुरतं ते क्षमतं आणि तुम्हाला बरं वाटतं. किंवा तुम्ही तुमचं माइंड डायव्हर्ट करा, जिथं तुम्हाला धडधड जाणवते त्या प्लेसमधून तुम्ही थोडंसं बाहेर निघा. तुमच्या इथे थोडं गार्डन असेल किंवा मंदिर असेल तिथे जाऊन बसा. अगदीच काही शक्य नसेल तर तुमच्या आवडीचं गाणं लावा, किंवा तुमच्या आप्तेष्टांशी बोला, की जिथं तुमचा हा जो धडधड किंवा दडपण आल्यासारखं आहे, किंवा काहीतरी वाईट होणार ही जी भावना असते ती थोडीशी कमी होते. म्हणजे आयसोलेटेड नका राहू, आयसोलेटेड नका. राहता येईल येस, आणि तुम्हाला जाणवेलच की एन्झायटीच्या पेशंट्सला प्रामुख्याने सगळ्या लोकांमध्ये जास्त आवडतं, आणि डिप्रेशनच्या पेशंटला एकटं राहायला आवडतं. अच्छा, म्हणजे ही एक फाईन लाईन आहे दोघांमध्ये. अच्छा, म्हणजे हे समजून घ्यावं लागेल. येस, हे समजून घ्यावं लागतं. किंवा आपण त्याला कधी कधी नाव देतो का नाही, आता मला खूप लोकांचं नाही का डोकं दुखतं त्यामुळे मला एकटं राहायचं, पण आपल्याला किती वेळेस एकटं राहूशी वाटतं ते पण डिपेंड करतं, किंवा किती वेळासाठी आवडतं ते पण एक डिपेंड करतं. मग आपण ऍडिक्शन तर आपल्याला माहितीये का अल्कोहोलचं असतं, कुठेतरी ड्रग्सचं असतं, पण सध्याच्या काही वर्षातलं मेन ऍडिक्शन फोन झालेलं आहे. जसं मला असं वाटतं का स्मार्टफोनचा आपल्या मेंदूवर जास्त परिणाम होतोय, तर आपण तिथून सुरू करूया आता. मॅम, आजच्या काळात मला असं वाटतं अल्कोहोल ड्रग्स पेक्षाही जास्त स्मार्टफोन कुठेतरी आपल्या मेंदूवर जास्त परिणाम होतोय, आणि जास्त लोक त्याच्यात अडकत चालले. एज डिस्क्रिमिनेशन राहिलं नाहीये, त्याला कुठे लिमिट नाहीये. म्हणजे लहान मुलापासून तर वृद्धांपर्यंत फोनला ऍडिक्टेड झाले. तर तुम्हाला म्हणजे असं कोणत्या गोष्टी वाटतात का ज्याच्यामुळे आपण जास्त फोनकडे वळत जातो, म्हणजे सतत फोनला चेक करणं? जसं आता मी सपोज ठरवलंय का आता मी माझ्याहून घेते का मी एखादी पोस्ट टाकली, आणि आता मला ठीक आहे ती पोस्ट टाकली आहे, काही वेळाने जरी बघितलं तर मला नोटिफिकेशन दिसणार आहे, पण आपण ठरवलं का आता मी झोपणार आहे, पण जसंही 2 सेकंदात जरी फोन वाजला तरी आपण लगेच चेक करतो, अरे लाईक आले का, काही कमेंट्स आले का, किती व्ह्यूज झाले. म्हणजे एक आपलं कुठेतरी मेंदूच्या डोपामाइनवर त्याचा परिणाम होतो, आपण सतत अलर्ट असतो. तर ते काय केसेस असतात त्याच्यामुळे ते आपण सतत फोनकडे वळत असतो आपला मेंदू? मोबाईल आपल्याला स्क्रीन टाइम मुळे डोपामाइन देतो. अच्छा, बरोबर. डोपामाइन हा रिवॉर्ड हार्मोन आहे.
अच्छा. तो आपल्याला हवासा वाटतो, पण आपल्याला त्याची सवय लागते. म्हणजे तो कंट्रोलच्या कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर कुठलीच गोष्ट चांगली नाही. तर आता आपल्याला जर असं ओळखायचं असेल की आपण आता मोबाईल ऍडिक्ट झालोय, हो. तर जसं उदाहरणार्थ सतत डोळ्यांवरती ताण येणं, ओके, तुम्ही अगदी 1-1, 2-2 तास स्क्रोल करताय, तुम्हाला टायमिंगचं भान राहत नाहीये, किंवा जसं आता तुम्ही म्हटल्या की नोटिफिकेशन्स किती आलेत वारंवार चेक करणं, वारंवार. हे तुम्हाला नंतर एन्झायटी मध्ये लाईंड अप करतात. बरोबर. ओके, म्हणजे मी असं रिलॅक्स फीलच नाही करत कुठे. येस. मग तुमची झोप खराब होते, कारण रात्री बेरात्री आपण मोबाईल स्क्रोल करतो. आता तर खूप सवयच झाली सगळ्यांना की झोपण्याच्या अगोदर आपण मोबाईल स्क्रोल चालू आणि ते आहे. रील्स एक असं स्ट्रक्चर आहे का ज्याच्यात एंडच नाही त्या गोष्टीचा. त्याच्यासोबत मूड स्विंग्स होतात, चिडचिड वाढते. आता तुम्हाला किती काय वेळेस दिसलं असेल लहान मुलांमध्ये की त्यांना सतत जेवताना मोबाईल लागतो. जर तुम्ही दिला नाही तर ते जेवत नाही म्हणजे आणि ते चिडचिड करतात की मला मोबाईल पाहिजे तरच मी जेवेन. बरोबर. माझ्याकडे तर अशा काही केसेस आहेत की अगदी टॉयलेटच्या सीटवरती सुद्धा लेकरांना जोपर्यंत मोबाईल दिला जाणार नाही तोपर्यंत ते टॉयलेटला जाणार नाही. पण मग इथे कुठे लेकरांपेक्षा मला असं वाटतं पॅरेंट्सनी डेफिनेटली जबाबदारी. येस, आपणच आपल्या लेकरांना सवय लावतोय. त्याच्यामुळे जर आता ह्याच्यापासून आपल्याला परावृत्त व्हायचं असेल तर स्ट्रिक्टली नो स्क्रीन टाइम बिफोर स्लीप. यू नीड टू, तुम्हाला एक सेट करावा लागेल तुमचा वेळ की आपण इतकाच वेळ मोबाईल बघणार, नंतर मी मोबाईलला हात लावणार नाही विदाउट एमर्जन्सी. येस. आता वीकेंड्सला तुम्ही बाहेर ट्रेकिंगचा प्लॅन करू शकतात, कुठे फिरायला जाऊ शकतात लहान मुलांना. येस, फॅमिली सोबत तुम्ही गार्डनला जाऊ शकतात. वीकेंड्सला तुम्ही हा प्लॅन करू शकतात. किंवा अगदी झोपण्याच्या अगोदर तुम्ही वाचनाची जरी सवय लावली, पुस्तकं वाचणं किंवा काहीतरी पॉझिटिव्ह रीड करणं, हे सुद्धा तुम्हाला या व्यसनापासून मोबाईलच्या परावृत्त करू शकतो. म्हणजे मला हाच प्रश्न का हे समजतं सर्व, हो, पण ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आणायला खूप अवघड जातं. पण इम्पॉसिबल नक्कीच नाही. अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात आपण करू शकतो. जसं तुम्ही छान सांगितलं का तुम्ही निदान एवढं जरी ठरवलं का मी सपोज झोपण्याच्या 1 तास आधी जरी नाही बघितलं तर तो पण खूप मोठा गॅप आहे. येस. ते आपण बघतोय का आपण मोबाईल ठेवल्याशिवाय झोपत नाही, तो पण खूप कुठेतरी आपल्याला ऍटलीस्ट आपल्या इमोशन्सला हँडल करण्याची तरी म्हणजे समजेल आपल्याला का आपण ठीक आहे आपण करू शकतो, एवढं काही आवड नाही 1 तास मोबाईल नाही राहिलं. बरोबर. म्हणजे आपण बघितलंय का एक वेळेस आपलं स्वतःचं मूल 1 तास कुठे गेलं तरी चालेल, पण 1 तास फोन नाही राहिला पाहिजे. हो, मला असं आठवतं माझ्या लहानपणी आम्ही अगदी सोसायटीमध्ये सगळे लहान मुलं एकत्र यायचो, ते डब्बा एक्सप्रेस वगैरे आम्ही खेळायचो, लपंडाव खेळायचो. आणि आता लिटरली मुलं संध्याकाळी अशी किलबिल खूप कमी ठिकाणी ऐकू येते. बरोबर. म्हणजे खेळणं हे नाहीच आहे. किंवा मग तेव्हा आपण बघायचो का आपली मम्मीज पण अशा सर्व एकत्र यायची एका टाइम नंतर, जेवण झालं चला एकत्र गप्पा मारायच्या. आता तेही नाही राहिलं, ते पण नाही राहिलं, ज्याला त्याला आपल्या फोन बरोबर राहायचं. मॅम, हे फोन ऍडिक्शन कुठेतरी क्लिनिकल कडे जातं का? म्हणजे हो, नक्कीच. आता तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकत असाल की गेम्समुळे आत्महत्या केली, किंवा मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्या केली, काहीतरी वाईट न्यूज ऐकली आणि मग आत्महत्या केली. किंवा म्हणजे इतका मोबाईल बघता का तो 1 मिनिट जरी नाही भेटला त्यामुळे सुद्धा ते म्हणजे चिडचिड आणि आत्महत्याला प्रवृत्त होतात, कारण त्यांना क्रॉस केलं जातं असं वाटतं. आणि मग त्याचं रूपांतर आत्महत्या किंवा याच्यापेक्षाही दुष्परिणाम भयानक अजून काहीच नाहीये. हे सगळे वाईट दुष्परिणाम त्याचेच आहेत. म्हणजे जी व्यक्ती म्हणजे आपण बघतो, मला स्वतःला हा प्रश्न पडतो जे मला तुम्ही एक्सप्लेन कराल का? असं गेम खेळताना मुलं म्हणजे 10 वर्षाचा 12 वर्षाचा मुलं असं गेम मध्ये कसा इन्व्हॉल्व्ह होत असेल का तो त्याच्यावरून आत्महत्या करू शकतो का? ऍक्च्युली ज्या पद्धतीने ज्या केसेस आलेल्या आहेत आत्महत्या गेम्समुळे झालेल्या आहेत, त्या गेम्सचं फॉर्म्युलेशन थोडंसं वेगळं आहे. त्या गेम्समध्ये पहिली गोष्ट मुलं पूर्णपणे स्वतःला इन्व्हॉल्व्ह करतात की त्यांना हे भानच राहत नाही की ऍक्च्युली ही रियालिटी नाही, हा खेळ आहे, हा गेम आहे, पण ते स्वतःला इतकं इन्व्हॉल्व्ह करतात त्याच्यामध्ये, कारण ते दिवस रात्र त्याच गेम्समध्ये असतात. मेंटली पूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतून जातात. आणि प्लस ह्या गेम्समध्ये काही रिवॉर्ड सिस्टीम देतात ते की तुम्ही हे करा, किंवा काही टास्क दिले जातात त्यांना.
मग तुम्हाला इतके पॉइंट्स मिळतील, तुम्ही असं करा. किंवा तुम्ही एक लेवल वरती जाल तर ती येस एक येस भूक येस कमी येस. पुढे जायला पाहिजे हो. पुढे. मग ती सततची जी भूक आहे ती वाढत जाते त्यांची, बरोबर. आणि मग तिथे त्यांचे निर्णय चुकतात. ते कुठेतरी ते अडकल्या जातात. हो हो हो. म्हणजे असं होतं सतत एखाद्या गोष्टीमध्ये राहिल्यानंतर कुठेतरी आपला ब्रेन आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहत. बरोबर म्हणजे तुम्हाला ते म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला तर काहीच कळत नाही असं मला वाटतं नाही का. तर बरोबर. तो एखाद्याचं एवढं म्हणजे आई वडिलांचं ऐकत नाही तर तो एवढं गेमचं कसं काय ऐकत. बरोबर. पण ऍक्च्युली तुम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये गेलेले हो होता हो हो. आणि त्यामुळे तसे केसेस होतात. येस. आणि मग ते आई वडिलांच्या वगैरे लक्षात नाही येत का मग? आई वडिलांच्या लक्षात येतं की आपला मुलगा जास्त मोबाईल बघतोय, किंवा तो चिडचिड करतो ह्याच्या हातातून मोबाईल काढल्यानंतर, किंवा आकांडतांडव करतोय. पण मग इतका अवेअरनेसच नाही आपल्या समाजामध्ये की अरे हे काहीतरी ऍबनॉर्मल आहे आणि ह्याचे दुष्परिणाम भयावह होऊ शकतात. आपण काळजी घ्यायला येस, आपण काळजी घेतली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे असे केसेस येस. होतात. मॅम आता आपण सोशली पण ऐकतो आणि मी बऱ्याचदा ऐकतो जसं आपण मोबाईल ऍडिक्शन असलं त्याच्यावर खूप जण सांगतात का कुठेतरी डिजिटल किंवा सोशल डिटॉक्स घेतात ते ज्याच्यामुळे ते फोन नाही वापरायचा काही दिवस. पण याचा क्लिनिकली खरंच तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? म्हणजे होतं का डिजिटल डिटॉक्स घेतल्यानंतर आपल्याला खरंच काहीतरी म्हणजे आपल्या लाईफमध्ये चेंज होतो किंवा कुठेतरी नक्कीच नक्कीच. होतो? डिजिटल डिटॉक्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं मी तुम्हाला म्हटले की अगदी तुम्ही स्क्रीन टाइम लिमिट करा, किंवा थोडंसं रात्री झोपताना मोबाईल टाळा, विकेंड्सला मोबाईल टाळा, बाहेर फिरायला जा. तर ह्याचा आपल्या शरीरावरती खरंच खूप चांगला परिणाम होतो. आपली जी सतत स्क्रोलची जी एन्झायटी आहे तीच पहिले कट डाऊन होते. म्हणजे साधारण किती दिवसात किंवा मी असंही बघितले का डिजिटल डिटॉक्स घेतात आणि काही दिवसांनी तो एक्स्ट्रा वापरायला लागतात फोन असं पण होतं? ऍक्च्युली हे सगळं मनाचा खेळ आहे. अच्छा. जेवढं तुम्ही खंबीर राहाल आणि जेवढं तुम्ही डिसाईड कराल. म्हणजे डिसिप्लिन कुठेतरी डिसिप्लिन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. डिसिप्लिननी केलं तर होऊ शकतं. पण आपण ऍक्च्युली आपण असेल तर आज वेळ आहे तर आपण बघू शकतो मोबाईल, उद्या नाही वेळ तर नाही बघायचा त्या केसेस. मॅम तुम्ही फोन ऍडिक्शन बद्दल इतकं छान सांगितलं, पण आता आपण त्या ऍडिक्शन कडे जाऊया ज्याच्यात तुमचा जास्त एक्सपिरियन्स आहे, तो म्हणजे अल्कोहोल, ड्रग्स वगैरे याच्यावर तुम्ही डी ऍडिक्शनवर जास्त काम केलेलं आहे. तर मॅम आपण खूपदा ऐकतो जसं आपले हजबंड असू द्या किंवा घरातले मेंबर्स असू द्या, मी फक्त सोशल ड्रिंकिंग करतो किंवा मी हुक्का फक्त आज पार्टी होती फ्रेंड्स बरोबर म्हणून मी पिलो, मला त्याची सवय नाहीये. पण कधी ही सोशल ड्रिंकिंग प्रॉब्लेम ड्रिंकिंग मध्ये कन्वर्ट होते का? डेफिनेटली. आता सामाजिक प्रसंगी घेणं आणि त्याचं आपल्याला व्यसन लागणं, हे सिग्नेचर्स आपण साइन्स अँड सिग्नेचर्स ओळखायला पाहिजे. उदाहरणार्थ पहिले माणूस म्हणतो की अगं मी फक्त महिन्यातून एकदाच घेतो. बरोबर. किंवा नाही नाही आज खूप फोर्स केला मला मित्रांनी म्हणून मी घेतलं. पण इथे आपल्या आजूबाजूचे किंवा जवळचे लोक ओळखतात की याचं प्रमाण वाढतंय, टॉलरन्स वाढतोय. जर नाही घेतलं तर विड्रॉवल्स येत आहेत, किंवा याची चिडचिड होते, याचे मूड स्विंग्स होत आहेत, किंवा तुम्हालाही जाणवतं की फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणजे पहिले महिन्यातून एकदा होतं, मग 15 दिवसातून एकदा व्हायला लागतं, मग आता रोजच होतंय. नाही घेतलं तर थरथर होते, घबराहट होते, त्रास होतोय. सतत मेंदू 7 वाजले ठोका पडला की तिकडच वळतोय. इट इंडिकेट्स की तुम्ही आता व्यसनाधीन झालेले आहात आणि कुठंतरी तुम्हाला गरज आहे याच्यातून बाहेर पडायची. म्हणजे बऱ्याचदा आता असं असतं ना का ते म्हणतात आम्ही फक्त पार्टीला घेतो, पण पहिले ती पार्टी 1 वर्षातून किंवा वर्षातून 2दाच व्हायची, आता ती पार्टी महिन्यातून 2दा व्हायला लागली. मग त्याचा ऑब्व्हियसली परिणाम कुठेतरी बरोबर, रिझन्स बदलतात वगैरे. पण मग ते हे सिम्पटम्स आपण कधी ओळखायचे जेव्हा आपल्याला ते सतत वाटायला लागले? हो, आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा जाणवतं की आता ह्याचं प्रमाण वाढलंय, किंवा मित्र पण सांगतात की अरे तू खूप जास्त पितोय बरं का, हे तुझं प्रमाण वाढतंय. आपण ओळखायला पाहिजे. येस येस. मॅम जसं आपण सोशली बघतो किंवा आजच्या जनरेशनसाठी असं दाखवलं जातं का वीड, वेब, हुक्का हे खूप सेफ आहे ऍज कम्पेअर टू सिगारेट. पण ऍज क्लिनिकली एक्सपिरियन्स हे खरंच आहे का, याला फक्त वाव केलेला आहे? ऍक्च्युली हे सेफ नाहीच आहे. हे कुठेतरी मिथच आहे की वॉटर इन्फिल्ट्रेशन होत नाही वगैरे वगैरे. ऍक्च्युली हे तुमचं नर्वस सिस्टीम अफेक्ट करतच. अच्छा. जर शॉर्ट टर्म असेल तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम, किंवा डिझिनेसचा प्रॉब्लेम, किंवा हृदयाचे ठोके वाढतात, थोडीशी चिडचिड पण जाणवते, स्लो रिॲक्शन्स होतात काही पेशंट्समध्ये, किंवा लॉंग टर्म मध्ये
तुम्हाला अमोटिवेशनल फील होणं किंवा ऍडिक्ट होणं तुम्ही त्याला, किंवा तुमचा डिपेंडन्स वाढणं, किंवा न घेतल्यामुळे एन्झायटी प्रेसिपिटेट होणं, तर नक्कीच हे तुमच्या नर्वस सिस्टीमला अफेक्ट करतात. म्हणजे माझा हा प्रश्न होता का जसं सिगारेटला एकदा घेतली का पुन्हा पुन्हा घेऊ वाटतं तसं हे सेम या तिघांसाठी पण असतं हो, होऊ शकतं, कारण हे ऍडिक्शनचाच एक प्रकार आहे. प्रकार. आणि प्लस याच्यामध्ये जसं तुम्ही हुक्का शेअर करताय, ओके, तर खरं तर तुमचा कार्बन मोनॉक्साईडचा जो कंपोनंट आहे त्याच्या प्रमाणाशी हे सगळं रिलेटेड आहे. ॲटोमॅटिक तुम्हाला लाईट हेडेडनेस फील होतो, डिझिनेस फील होतो, आणि त्यात इन्फेक्शनचे पण चान्सेस असतात, कारण ते तुम्ही शेअर करतात. बरोबर. तुम्हाला हर्पेस सारखे किंवा फ्ल्यू सारखे लक्षणं हे असं होऊ इकडून तिकडे ट्रान्सफर जे होतात आजार, ते इकडून तिकडे जाऊ शकतात. तर डेफिनेटली, आणि लॉंग टर्म जेव्हा तुम्ही खूप घेतायत, लंग डॅमेजेस, कॅन्सर, या गोष्टी पण होऊ शकतात. ह्या गोष्टी पण होऊ शकतात. सो नॉट ॲट ऑल, इट इज नॉट गुड. अच्छा, म्हणजे गुड नाहीच आहे ते नाही. असं. पण लोकांनी असं त्याला देऊन टाकले का सिगरेट पेक्षा तुम्ही हे घेऊ शकता, हो. पण तुम्ही काहीच नाही घेतलेलं येस येस, असं म्हणतो आपण, फ्लेवरिंग सोल्युशन्स असतात त्याच्यामध्ये, हो. सबस्टन्स असतात, पण ते पेनिट्रेट करतात अच्छा. तुमच्या शरीराला, म्हणजे कुठेतरी गेलं आणि तर कार्बन मोनॉक्साईडमुळे तुम्हाला तर नशाच आहे, नशा आहे, ती त्रास होतो. त्रास होतो. असं मे बी तुम्ही त्याला लगेच ब्लेम नसेल करत कारण तुम्हाला ते आवडत असं लोकांचं असेल ना, नाही नाही बरोबर. हुक्कामुळे कशाला होईल, हो. ते समजत नसेल त्यांना मे बी असं असं. मॅम जसं आपण ऍडिक्शनचं बोललं, तर ऍडिक्शन बऱ्याचदा काही काही लोकांना आता कुठेतरी असं वाटतं का हे माझ्या हेल्थसाठी, किंवा जेव्हा ते हेल्थवर येतं आणि क्लिनिकली त्यांना चॅलेंजेस येतात तेव्हा ते पण ठरवतात का आता मला सोडायची. आणि त्या केसमध्ये बरेचसे लोक म्हणतात ज्यांनी ठरवलं तर तो सोडू शकतं, नाही का, तुझे काय नाटकं चालू आहे वगैरे, असं बरेचसे घरचे लोक बोलतात. आणि कुठेतरी कोणीच त्याला कन्सर्न नाही करत किंवा सजेस्ट नाही करत का तू कुठेतरी रिहॅब किंवा काउन्सिलिंगला जायला पाहिजे. बऱ्याचदा लोक म्हणतात का तू सोडू शकतो, पण असं कधी आपण ठरवायला पाहिजे का नाही आता मला रिहॅब किंवा काउन्सिलिंगची गरजच आहे. जेव्हा आता तुम्ही अतिशय त्याच्या आहारी गेलेले, की तुम्हाला ते जर घेतलं नाही तर जमणारच नाही, यू फील अमोटिवेटेड किंवा सुचत नाही सोप्या भाषेमध्ये, आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावरती दिसायला लागतात, तिथे नक्कीच तुम्ही रिहॅबचा किंवा जे काही सायकॅट्रिस्ट आहेत तिथं उपचारासाठी जायला पाहिजे. आता उपचार मध्ये काय होतं की आपण एकतर भावनिक स्थैर्यता, स्टॅबिलिटी, समतोल आपण हे साधत असतो. आता त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे पार्ट आहेत उपचार पद्धतीमध्ये, जसं की आपण पेशंटला ऍडमिट करू शकतो. ऍडमिट केल्यानंतर पेशंटचं जे मूड स्विंग्स आहेत, ऍजिटेशन आहे, इरिटॅबिलिटी आहे, अक्षरशः जेव्हा तुम्हाला ड्रग्सचे जर एखादे काही पेशंट्स तुम्ही पाहिले असाल, जेव्हा ड्रग्ज नाही मिळत तेव्हा ते अतिशय अस्थिर होतात, अग्रेसिव्ह होतात, भयानक अग्रेसिव्ह होतात, की ते कुणालाही मारू शकतात किंवा स्वतःला इंजोर्ड करू शकतात किंवा सुसायडल आयडिएशन्स होतात वगैरे वगैरे, आउट ऑफ द कंट्रोल होतात. का तर तो ड्रग त्यांना पाहिजे असतो. कारण इथं कसं होतं की त्यांना ते जे व्यसन डोपामाइन देतं, तर ते न भेटल्यामुळे मेंदू म्हणतो की मला पाहिजे, मला हवंय, आणि मग तो अशा पद्धतीचे लक्षणं सोडतो. जर अशा अभिव्यक्ती असतील किंवा असे काही दुष्परिणाम झालेले असतील तर नक्कीच तुम्हाला ऍडमिट करणं हा उपाय आहे काउन्सिलिंग पेक्षा. अच्छा, ओके. दुसरं असतं, आपण त्याच्यामध्ये औषधोपचार देतो, की जे तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, ज्याला आपल्याला ट्रेन करायचं आहे, तर तिथं आपण रिवॉर्ड फंक्शन्स देऊन किंवा काही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीज देऊन, जसं मी तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं बोलले, तर तिथं रोल येतो कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीजचा. तर तिथं आपण मेंदूला ट्रेन करू शकतो ह्या रिवॉर्डसाठी, म्हणजे रिडायरेक्ट करणं. येस, थोडक्यात आपण ते लूप्स ब्रेक करू शकतो. ओके. औषधं आहेच तिथे जे तुमचा मूड स्टेबिलाइज करतात, इरिटॅबिलिटी कमी करतात, क्रेविंग रिड्यूस करतात. सम न्यूरोप्लास्टीज आर देअर, ओके, की जिथे क्रेविंग रिड्यूस करता येते, ऍडिक्शन्स कंट्रोलला करता येतात, म्हणजे सतत हवा वाटणे ते कुठेतरी कमी होत जातं. विड्रॉवल्स आपण मेन अर्थात कमी करू शकतो आणि पेशंटला याच्यातून परावृत्त करू शकतो व्यसनांमधून. आणि म्हणजे मला एक स्टोरी सांगाल का, तुमच्याकडे एक ऍडिक्टेड पेशंट आला, खूप अग्रेसिव्ह होता, किंवा त्याची स्टोरी तुमच्या अजून पण लक्षात आहे आणि त्याचे रिझल्ट काय? बेसिकली
एक मला असं ड्रग्सचं कपल आठवतं की नुकतंच लग्न झालंय, लव्ह मॅरेज आहे, लग्न तर तिने करून घेतलेलं आहे, बरोबर, पण हा ड्रग ऍडिक्ट आहे आणि तिला प्रेग्नन्सी पण कन्सिव्ह करायची, पण सतत ह्या व्यसनामुळे त्याचा स्वभाव बदललाय की शंकेखोर वृत्ती, चिडचिड, तिला मारणं. बापरे. आणि जेव्हा असा पेशंट बरा होतो आणि जेव्हा ती स्त्री प्रेग्नेंट होऊन येते 3-4 महिने, दॅट इज रिअली व्हेरी मच सॅटिस्फाईंग की एकतर आपण त्या व्यक्तीला पण त्या व्यसनातून बाहेर काढतोय आणि प्लस जे घरातलं वातावरण ह्यांच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालेलं असतं किंवा ती स्त्री सुद्धा दोनदा विचार करेल की खरंच मी अशा व्यक्तीसोबत राहू शकते का नाही, माझं पुढचं आयुष्य काय असेल. बरोबर. तर खूप आनंद होतो जेव्हा आपण एखादा व्यक्ती ह्या सगळ्या गोतावळ्यातून किंवा ह्या गुंत्यातून जाळ्यातून बाहेर पडतो. तो ऍक्च्युली असा पेशंट आम्हालाच डोपामाइन देऊन जातो रिकव्हरी झाल्यानंतर. हा, म्हणजे आपण बघितलं, म्हणजे मी माझ्या लहानपणापासून जे माझ्या नातेवाईक किंवा मी अनुभवलेले आजूबाजूचे, का जेव्हा एखादे वडील प्यायचे आहेत ना, तर ते फक्त ते एकटे त्याच्या म्हणजे ते एकटे त्याच्या सफर नाही करत, पूर्ण वाईफ आणि फॅमिली, म्हणजे मुलं सुद्धा आमच्यामध्ये खेळताना ते इतके रिस्ट्रिक्टेड असायचे का, म्हणजे त्यांना असं ओपन नाही वाटायचं, कुठेतरी लो वाटायचं का आपले वडील असे करतात, आणि तेवढे ते इमोशनली चॅलेंज असायचे कुठेतरी, नाही आपण लगेच व्यक्त नाही होऊ शकत. म्हणजे ऍडिक्टेड व्यक्ती ऍक्च्युली तो एकटा सफर नाही करत, तर पूर्ण फॅमिली सफर करते. म्हणजे माझ्याकडे काही आई वडील असेही म्हणतात की नसता जन्माला घातला तरी चाललं असतं, पण हे दुखणं नको व्यसनांचं. बरोबर. अतिशय वाईट आहे. आणि म्हणजे त्याच्यात दुसरा व्यक्ती काही करूच नाही शकत, त्याच्यात स्वतःचीच कुठेतरी, म्हणजे आता तुम्ही म्हणता काउन्सिलिंग, कुठेतरी स्वतःची एक विल पॉवर तुमची स्ट्रॉंग असली तर बऱ्यापैकी दारू, तंबाखू हे व्यसन कमी होऊ शकतात. पण नक्कीच हे जे गांजा असेल किंवा ड्रग्ज आहेत किंवा जे समाजामध्ये आता प्रचंड वेगवेगळ्या व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर फार अवघड आहे हे सगळं. आणि आता आपण बघतोय की यंग जनरेशन आपण स्कूलिंग पासून बघतोय का, म्हणजे मुलांना कसले व्यसन नाही लागत आहे, किंवा ते कधी कधी त्यांना लागत पण नाही, पण शो ऑफ करण्यासाठी, बरोबर, सोशल इमेज साठी. सपोज मी एक सोशल ग्रुप मध्ये आणि माझ्या 5 मैत्रिणी घेत आहेत, बरोबर, तर मी कुठेतरी त्यांच्या मधली नाही असं नको वाटायला म्हणून ते पण एक करणं, तोही एक दबाव येतो. पण डेफिनेटली जर ती गोष्ट माझ्या शरीरासाठी विषासमान आहे तर आपणच नाही म्हणायला शिकलं पाहिजे. जर अशी परिस्थिती उद्भवते तर नाही म्हणायला शिका. बरोबर. तिथंच तुम्ही हे सगळे प्रकार कट डाऊन करू शकतात. पण आपण कुठेतरी सोशली इन्व्हॉल्व्ह होत जातो आणि ते कुठेतरी मोठ्या प्रकारात होत जातो. मॅम, आता आपण नेक्स्ट टॉपिक ओळूया, म्हणजे जो माझा पण खूप क्युरियोसिटी, मला पण त्याबद्दल जाणून घ्यायची, आणि कुठेतरी तो आसपास आपल्या सतत घडत असतो. जसं आपण म्हणतो का टॉक्सिक रिलेशनशिप हे ऐकतो आपण, किंवा अनहॅपी मॅरेज. याच्यात असं 3-4 संकेत कोणते जे आपण ओळखायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याबरोबर काहीतरी चुकीचं नको व्हायला, किंवा आपण टोकाचं पाऊल नको म्हणजे टोकाच्या पाऊलवर आपण नको जायला. आता ह्या 2 वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, जसं टॉक्सिक रिलेशन किंवा अनहॅपी सिच्युएशन किंवा अनहॅपी मॅरेजेस. टॉक्सिक म्हणजे काय की ऍक्टिव्हली डॅमेज. अच्छा. म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला मॅन्युप्युलेट करतोय, कंट्रोल करतोय, तुमचा सेल्फ इस्टीम वारंवार हॅम्पर करतोय. ओके, म्हणजे फिजिकल नाही काय करत, फिजिकल पण असू शकतं त्या नात्यांमध्ये. पण जर अनहॅपी म्हटलं तर थोडक्यात सांगायचं झालं तर अनफुलफिलिंग, म्हणजे असमाधानी वाटल्यासारखं, किंवा तुम्हाला ऍक्टिव्हली तो डॅमेज नाही करत पण मेंटल लेवलला ड्रेन आउट करणं. अच्छा, म्हणजे रिलेशनशिप मध्ये इन्व्हॉल्व्ह न होणं. येस, कुठेतरी आपल्याला इग्नोर केल्यासारखं फील होणं, किंवा कुठेतरी कनेक्शन न जाणवणं, सोप्या लँग्वेज मध्ये की सतत कुठेतरी माझा अपमान होतोय, किंवा आपल्याला तिथे वॉन्टेड नाही, म्हणजे आपण इथं गरज नाहीये असं फील होणं. तर हे डिफरन्स आहे टॉक्सिक रिलेशनशिप. संकेत कसे ओळखायला पाहिजे आपण, आता आपल्याला लांब जायची गरज आहे किंवा हे आपल्यासाठी हेल्दी आहे? आता काय होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये अडकतात पण तो समोरचा व्यक्ती जर मॅन्युप्युलेट करणारा असेल, तर प्रत्येक पुरुष असो किंवा स्त्री असो, ते जे खोटे प्रॉमिसेस दिले जातात तेव्हा असं वाटतं नाही आता तरी थोडा बदलेल. बरोबर.
आता तरी ठीक आहे, आता झालं आमच्यामध्ये भांडणं होणं हे नॅचरल आहे, कारण ते मतभेद. बरोबर. पण अति टोकाचे होणं की ज्याच्यातून एखाद्याचा जीव जाऊ शकतो, किंवा समोरचा व्यक्ती अतिशय मॅन्युप्युलेटिव्ह आहे, वारंवार तुम्हाला फक्त गोल फिरवतोय, किंवा ती सिच्युएशन सतत रिपीट होते, तोच पॅटर्न रिपीट होतोय, तर कुठेतरी हे ब्रेक होणं तेवढंच गरजेचं असतं. आणि तिथे ते संकेत ओळखणं, किंवा आपले जे आई वडील आहेत, वडीलधारे माणसं आहेत, त्यांचं तुम्ही एक सल्ला घेऊ शकतात की काय करता येईल. उदाहरणार्थ एखादा जुगार खेळतो, एखादा व्यक्ती, एखादा नवरा जुगारीच्या छंदाला लागलाय आणि प्रत्येक वेळेस तो म्हणतो नाही नाही आता मी नाही खेळणार, बरोबर, आता मी नाही खेळणार, नाही आता मी खूप चांगला होऊन दाखवेल तुला. पण वारंवार तेच होतंय. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी मारझोड होणं, सतत एक शेल वरती चालल्यासारखं वाटणं, एकदम अनसर्टन, अशी लाईफ जेव्हा तुमची होते, तुम्ही कुठेतरी ते इंटरप्ट करणं गरजेचं आहे. की अगदीच जे काही टोकाची भूमिका घेतली जाते, कोणाला मारून टाकणं किंवा स्वतः मरून जाणं. आयुष्य खूप प्रिशियस आहे. तुम्ही एक नातं तुमचं टिकत नाही ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला व्हॅनिश ऑफ करणं असं नाही होत. म्हणजे आपण बघतो ना किती लहान लहान मुलांच्या आयात जेव्हा ते पाऊल घेतात, त्या निरागस बाळांचं तर काही म्हणजे त्यांना कळतही नसतं. बरोबर. अक्षरशः 2 महिन्याचं बाळ असल्यापासून आपण बघतो, अगदी अगदी त्याच्यावरून त्याच्या आईचं किंवा बापाचं प्रेम जातं. आणि तुम्ही एवढं टोकाचं मे बी म्हणजे त्यांना एक जे तुम्ही सांगितलं डोपामाइनवर काही होत असेल, आणि ते म्हणजे मी असं मला असं वाटतं का माझ्या अनुभवात पण असं 2-3 जणी झाल्या आहेत का त्या खूप हॅपी राहणार आहेत. म्हणजे त्या कधी सुसाईड करतील हे कोणालाच नाही वाटणार, कोणालाच नाही. बरोबर. आणि एक दिवशी असं होतं का त्या सुसाईड करतात, म्हणजे तो एक दिवस काय येत असेल त्यांचं, म्हणजे काय होत असेल त्या एका दिवसात. म्हणजे त्यांनी जर एवढा दिवस जर सपोज ते त्या तिथून जात आहे, पण त्याच दिवशी ते पाऊल विचारतात तेव्हा आपलं काय. अति टोकाची भूमिका की आता सगळं संपलंय, आणि अति उच्च निराशा की काहीच नाही. आता काही फिमेल्स ह्या इम्पल्सिव्हली पण ऍक्ट करतात. अच्छा, म्हणजे घाबरवण्यासाठी. नाही, इम्पल्सिव्हली डिसिजन्स म्हणजे न ठरवता अचानक रागात घेतलेली इन्स्टंट ऍक्शन, जो भावनिक उद्रेक असतो. धमक्या हा वेगळा प्रकार आहे, पण जो कम्प्लीट सुसाईड करतो तो प्रचंड भावनिक दृष्ट्या खचलेला असतो, किंवा आता त्याला पुढे काही आशा दिसत नाही, किंवा राग खूप राग, किंवा त्या केसमध्ये तेच ना, ते म्हणजे आपल्या मुलावर आपण एवढं प्रेम करतो, पण त्या केसमध्ये आपल्याला मुलांचाही देखील विचार येत नाही. हो, कारण त्या भावना अति टोकाच्या असतात. मग जेव्हा आपल्याला असं काही आहे का मॅम, जेव्हा खरंच म्हणजे येत नाही असं नाही, कोणी माझ्या मते 100 पैकी 90% लोक असतील तर त्याला कधीतरी असं वाटतं का यार नाही जगायचं, नाही का, म्हणजे बरोबर, असं होत असेल. जेव्हा तुम्हाला हा विचार येतो तेव्हा तुम्ही 5 मिनिटात किंवा 15 मिनिटात काय केलं पाहिजे? खरं बघायला गेलं तर हे अतिशय सांगणं अवघड आहे, कारण ती मनस्थिती ती व्यक्तीच ओळखू शकते की तिच्यासोबत काय होतंय ते. ओके, पण तरी सुद्धा जर तुम्हाला असं जाणवत असेल की हे वारंवार होतंय, म्हणजे कधीतरी नकळत एखाद्या वेळेस येणं आणि हे वारंवार मला वाटणं, मला रडू येतंय, माझे मूड फ्लक्च्युएट होत आहे, मी खूप चिडते, तिथं मात्र तुम्हाला स्वतःवरती काम करणं खूप गरजेचं असतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, भावना दोघांना सुद्धा आहेत, फक्त व्यक्त करण्याचे पॅटर्न्स दोघांचे वेगळे आहेत. जे तुम्हाला आवडतं त्या ठिकाणी जा, ज्या व्यक्तीचा तुम्हाला राग येतोय किंवा ज्या परिस्थितीचा राग येतोय तिथून बाहेर निघा. बरोबर. तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन बसा, किंवा थोडे प्राणायाम, योगा किंवा सूर्यनमस्कार अशा गोष्टींचाही तुम्ही डेली बेसिसवरती वापरात आणू शकतात. आणि अगदीच तुम्हाला असह्य वेदना होत आहेत तर तुम्ही भावना व्यक्त करा, म्हणजे यू शुड एक्सप्रेस युअर फिलिंग्स. बोला, रडू येतंय तुम्ही रडा, तुमच्या जवळच्या व्यक्तीला कॉल करा. फोनमुळे फार सुविधा झाली आपल्याला. तुमच्या आईला, वडिलांना किंवा बहिणीला, जो कोणी जवळचा व्यक्ती वाटतोय तुम्हाला आप्तिष्ठ, त्यांना कॉल करा, तुमचं मन हलकं करा. आणि जर हे वारंवार होत असेल तर मात्र तुम्ही सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करा, म्हणजे जेणेकरून समाजामध्ये असे प्रकार कमी होतील. त्या स्टेजवर जाऊ नाही शकणार, म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटेल का आज करायचंच आहे तिथपर्यंत तरी तुम्ही नाही. बरोबर, कुठेतरी सायकल. आणि बऱ्याचदा असं होतं का लोक म्हणजे करायचंही नसतं, म्हणजे मला त्या केसमध्ये कधी कधी असं वाटतं का आता खूप त्रास दिला ना, मी करूनच दाखवेल, असंही एक म्हणजे ती एक हट्टी प्रवृत्ती किंवा धमकी पॉइंट ऑफ व्ह्यू, पण ती धमकी कधी सत्यात बदलेल हे आपण सांगू नाही शकत.
बरोबर. मॅम, जेव्हा हे सुसाईडचे आपल्याला थॉट्स येतात, किंवा थॉट्स पण येत नाही, पण आपण असं कधी कधी बघतो का मजाकमध्ये पण कोणीतरी, मी नसेल ना तेव्हा तुला बरोबर कळेल, किंवा नाही का, मी जाईल तेव्हा तुला बरोबर कळेल, का मी तुला माझा एवढा राग आहे ना तर मी राहणारच नाही, असं आपण बोलू टाकतो. तर जेव्हा कधी समोरचा असं बोलेल तर आपण त्याला कधी सिरियसली घ्यायला पाहिजे? कारण काही काही लोक तुम्ही असे बघितले 20 वर्ष झाले असे बोलतात नाही का, मी निघून जाणार. आता नवरा बायकोच्या संभाषणात किंवा नात्यांमध्ये असं म्हणणं साहजिक आहे की मी जर नसती तर तुमचं कसं झालं असतं, हे लढिवाळपणे बोलणं बायकोचं, हा वेगळा दृष्टिकोन आहे. पण जेव्हा सतत आपली बायको खूप चिडचिड करते, ती रडते, किंवा तिला रात्री झोप नाही लागत आहे, तिचं वजन कमी होतंय, किंवा ती खूपच छोट्या छोट्या गोष्टींवरून इरिटेट होऊन जाते, इमोशनली अनस्टेबल होते, तर हे लक्षणं तिच्या मिस्टरांनी म्हणा किंवा कोणी जवळचा व्यक्ती, वडील आहे, आई आहे, यांनी जर नोटीस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा पॅटर्न बनला आहे का हे क्षणिक आहे. आता जसे हे काही छोटे छोटे लक्षणं आहेत ते तुमच्या जवळच्या नातेवाईकांना लक्षात येतात, किंवा अतिशय जे तुमच्या घरात आजूबाजूला नेहमी असतात त्यांना हे सगळं नोटीस होतं, तर अति उच्च प्रमाणात असेल तर प्लीज 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 कन्सल्ट सायकॅट्रिस्ट आणि ह्याच्यातून बाहेर पडा, कारण लाईफ खूप प्रिशियस आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं का मी जस्ट बोलतोय त्याचा माझ्यावर काही परिणाम नाही होणार, पण कधी कधी सतत रिपीटर आपण ते बोलल्यामुळे पण होऊ शकतं ना आपल्या कुठेतरी मेंटलवर. बरोबर. आणि डेफिनेटली तुम्ही जितकं निगेटिव्ह बोलतात तितकं तुम्ही निगेटिव्ह होत जातात. सो ऑलवेज टॉक पॉझिटिव्ह विथ युअर सेल्फ. म्हणजे आपले थॉट्स जसे खूप असतात महत्वाचं तसे आहे. आपले ऍक्शन्स व्हायला हो लागतात. हो हो, नक्कीच. मॅम, तुम्ही खूप छान सांगितलं मला, आणि माझे बऱ्याचशा क्वेरीज, म्हणजे माझ्याच नाही बऱ्याचशा लोकांच्या क्वेरीज आज सॉल्व्ह झाल्या असेल. मॅम, एक क्विक रॅपिड फायर राऊंड आहे. ओव्हर थिंकिंग, फ्रेंड की एनिमी? एनिमी. म्हणजे कधी कधी ती बिझनेस याच्यात म्हणजे मी ह्या दृष्टीने विचारलं, तर कधी कधी आपण एखाद्या, सपोज आता माझा एखादा, जसं माझा आता पॉडकास्टच आहे, मी त्याच्याबद्दल खूप विचार करते, तर ते मे बी चांगलं आहे का, ते पण एनिमीच आहे? स्ट्रेस हा छोट्या अंशतः चांगला आहे, पण जर तो सतत घ्यायची सवय पडली आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात तर दॅट इज ॲबनॉर्मल. अच्छा, म्हणजे ठीक आहे, तेवढ्या पुरता मी केलं, पण मी हो प्रत्येक पॉडकास्टला जर मी तेवढीच ऍक्शियस होती, हो तेवढीच विचार करते, हो तर ते हो, दॅट इज नॉट गुड. येस येस. फोन टूल की ट्रॅप? जर योग्य प्रमाणात वापरला तर तो टूल, नाही तर जर एक्सेस वापरला, अति तेथे माती. बरोबर. स्ट्रॉंग बन वर्सेस तुला जसं वाटतं तसं राहा, म्हणजे याच्यात तुम्हाला कोणतं वाटतं? का जसं आपल्याला काही काही लोक राहतात का तू म्हणजे एवढी इमोशनल नको राहू, एवढी. मी याच्यावरती नक्कीच सांगेल की स्ट्रॉंग राहणंच उत्तम. अच्छा. अल्कोहोल रिलॅक्सेशन की इल्युजन? खोटं आहे ते, युफोरिया. अच्छा. थेरपी लक्झरी की इन्व्हेस्टमेंट? आय मस्ट से इन्व्हेस्टमेंट. सेल्फ केअर पार्लर की बाउंड्रीज? सेट युअर बाउंड्रीज, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मोर इम्पॉर्टंट. मॅम, म्हणजे एका वाक्यात तुम्ही ह्याचं उत्तर देऊ शकता जे तुमच्या लाईफ बरोबर एक्सपिरियन्सवर डिपेंड असेल. तुमचं स्वतःचं फेवरेट सेल्फ केअर रुटीन काय? व्यायाम. मी खूप 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 ऑब्सेस्ड आहे व्यायामासाठी. मी रोज 2 तास तुम्हाला जिम मध्येच दिसेल. दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल सेल्फ केअर ऑफ माय सेल्फ. म्हणजे तुम्ही नेगोशिएटच नाही करत नाही, कशावर, म्हणजे अजिबात किती पण इमर्जन्सी अजिबात नाही. मी तुम्हाला रोज व्यायामाच्या ठिकाणीच भेटेल सकाळी. तुमची एखादी बुक किंवा मूवी तुम्हाला ऍज पर आपल्या टॉपिक जी तुम्हाला खूप इन्स्पायर केली आणि तुम्हाला सजेस्ट करायची लोकांना? हा मूवी तसे तर खूप खूप मूवीज आहे की जे खूप मोटिवेशनल आणि तुम्हाला निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह नेतात, पण मला इन्स्पिरेशनल मूवीज हे भाग मिल्खा भाग अच्छा, किंवा कारगिल, हे आवडतं. हो हो, ह्याच्यावरती जास्त मोटिवेशनल वाटतं. जर सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट नसतं तर काय असतं? मी कदाचित गायनॅक राहिले असते. आणि तो पण एक तुमचा इंटरेस्टचा पार्ट आहे. येस येस, अँड आय एम व्हेरी गुड आर्टिस्ट अबाउट एव्हरीथिंग. अच्छा, ते मला दिसलं जात आहे एवढं तुमच्याबरोबर चर्चा केल्यानंतर. मॅम, आत्तापर्यंत तुमच्या वर्किंग जर्नीमध्ये किंवा एक्सपिरियन्समध्ये पेशंटहून तुम्ही एखाद्या पेशंटहून असं तुम्ही शिकलात आणि त्याचा तुम्हाला खूप म्हणजे
उपयोग झाला किंवा तुम्हाला आनंद झाला त्याच्यातून शिकून वगैरे? एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर आज सकाळचीच गोष्ट आहे की माझ्या सोसायटीमधल्या वॉचमनची आज मला तिच्याच रूममध्ये काही क्रिटिकल सिच्युएशन्समुळे होम डिलिव्हरी करावी लागली. अच्छा. आणि म्हणजे तिला त्याचे आधी काही तिचे symptoms नाही? काही सिम्पटम्स तिला लक्षात आले नाही कारण अच्छा. तिचं वय खूप कमी आहे, अच्छा. तर तिला काही जाणवले नाहीत. पण तिच्या घरामध्ये जेव्हा ते मी वातावरण पाहिलं की आपल्याला इतकी लक्झरी आहे की आपण हॉस्पिटलाइज होतो, हो. सगळं काही करतो, आपली इम्युनिटी तरी स्ट्रॉंग नसते. बरोबर. तर आय मस्ट से सर्वायवल अशा लोकांकडून शिकायला पाहिजे. अच्छा. म्हणजे तिथे काहीच म्हणजे कसल्या सुविधा नाहीत, सुविधा नाही किंवा लोकही नाही लोकही नाहीत, आणि स्वच्छता नाही. खूप लहान त्याशिवाय. हो हो म्हणजे मॅच्युरिटी जशी येस. पाहिजे तशी तर नाही. आपण हे उदाहरण घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये की आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत. म्हणजे थँकफुल राहायला पाहिजे, ग्रेटफुल राहायला येस पाहिजे जे येस आहे ऑलवेज बी हॅपी आपण व्हॉट यू हॅव. म्हणजे आपण इथे असलं का आपण इथे बघतो, पण बरोबर. आपण खाली कधी बघतच नाही. म्हणजे मनुष्याची प्रवृत्तीच ती आहे की तो कितीही श्रीमंत असला किंवा कितीही काही असला तरी तो कधी समाधानी नसतोच. बरोबर. सुखी माणसाचा सदरा तो अजूनही आणि गवसलेला आपण नाही. जेव्हा ह्या लोकांना बघतो ते इतके सॅटिस्फाईड असतात, म्हणजे त्यांना अशी मला नाही का ती बरोबर, त्यांना उद्याची चिंता नसते. चिंता नसते. आज माझं पोट भरलं, विषय संपला. म्हणजे ह्या केसमध्ये ती डिलिव्हरी होऊन पण ती हेल्दी असेल आणि हॅप्पी असेल. येस 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 आय कॅन शो यू ऑल्सो. बघणार आहे, नक्कीच ते बाळ बघणार आहे. मॅम, म्हणजे तुम्ही आज ज्या माझ्या क्वेरीज होत्या किंवा आपण सायकॅट्रिस्टकडे जातो ते कोणते सब्जेक्ट सोडले नाही किंवा टॉपिक सोडले नाही, आणि मला खूप आवडलं तुमच्याशी डिस्कशन करता. म्हणजे मन, मेंदू, रिलेशनशिप, तुमचं सोशल प्रेझेन्स, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. मला आजचा पॉडकास्ट मधून मला असं वाटतं हा पॉडकास्ट ऍक्च्युली प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीवर तरी म्हणजे उपयोगी ठरणार आहे. जर तुम्ही बघत असाल तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कुटुंबात एकतरी व्यक्ती असेल ज्याला ह्या पॉडकास्टचा उपयोग होणार आहे. तर प्लीज या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया एक्सप्रेस विथ शिल्पाला नवीन विषयासह, नवीन गेस्टसह. धन्यवाद. धन्यवाद शिल्पा, आज मला ह्या पॉडकास्टमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी. आणि नक्कीच माझा अनुभवांचा जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना उपयोग होईल आणि मार्गदर्शन होईल. थँक्यू. मेंटल हेल्थ जपा.